जगातला सर्वात मोठा शिया मुस्लिम देश असलेल्या इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनीला इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईलने उडवल्यानंतर इराणमधल्याच लोकांनी जल्लोष केला। त्यामुळे या लढाईत इराणची साथ देण्यासाठी बाहेरचा एखादा देश येईल याची अपेक्षा करणंही चुकीचं आहे। खोमेनीचा स्वतःला अणुबॉम्ब सज्ज राष्ट्र बनवण्याचा हट्ट इराणला गेल्या 2 दशकांपासून अमेरिकेशी झुंजवतोय आणि याचा दी एंड अमेरिकेने खोमेनीचा काटा काढून केला। इराण आणि इस्रायल यांच्यात जेव्हा युद्ध सुरू झालं, जेव्हा हल्ले झाले, तेव्हा याचा निषेध चीन आणि रशियाने केला। मात्र शेजारी असलेल्या एकाही मुस्लिम राष्ट्राने इराणमध्ये जे घडतंय त्याचा साधा निषेध करण्याचंही सौजन्य दाखवलं नाही। इराणच्या उत्तरेला अझरबैजान, आर्मेनिया, तुर्कमेनिस्तान आणि कॅस्पियन समुद्र आहे। पूर्वेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, दक्षिणेला पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान, तर पश्चिमेला तुर्की आणि इराक आहे। यापैकी एकाही देशासोबत इराणचे संबंध चांगले नाहीत आणि संकटाच्या काळात आपल्यासाठी कोणी धावून येईल अशी ताकद असलेला यापैकी एकही देश नाही। या सगळ्या देशांसोबत खोमेनीला आतापर्यंत संबंध का टिकवता आले नाहीत? ज्या खोमेनीने हमास आणि यमनच्या हौतीसारख्या संघटनांना खतपाणी देऊन आखाती देशात दहशतवाद माजवला, त्या राजवटीचा खात्मा कसा झालाय याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। इराण आणि भारताच्या मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असल्यामुळे आपली कोणतीही थेट सीमा नाही। मात्र इराणच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होते आणि हेच तेलाचे व्हेसल भारतातही येतात। मुंबई आणि गुजरातच्या बंदरांवरून पाकिस्तानला बायपास करून थेट अफगाणिस्तान आणि पुढे मध्य आशियात व्यापार करता यावा यासाठी इराणमध्ये भारताने चाबहार बंदर विकसित केलंय आणि या बंदरापासून पुढे अफगाणिस्तानपर्यंत 750 किलोमीटरच्या चाबहार ते झैदान या रेल्वे मार्गाचंही काम सुरू आहे। भारताने या व्यापारी मार्गासाठी हजारो कोटींची गुंतवणूक इराणमध्ये केली आहे। मात्र सततचे तणाव आणि अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध यामुळे हे प्रकल्प सातत्याने खोळंबतायत। असं असलं तरी इराण आणि इस्रायल यांच्या वादात भारताने कायम तटस्थ भूमिका ठेवली आहे आणि दोन्ही देशांसोबत सलोख्याचे संबंध राखलेत। हे झालं भारताचं, पण इराणचे जे शेजारी देश आहेत त्यांच्यासोबतही इराणचे संबंध गेल्या काही दिवसात बिघडलेत। इराणच्या उत्तरेला जे आर्मेनिया आणि तुर्कमेनिस्तान आहेत त्यांना इराणचे मित्र देश म्हणून ओळखलं जातं। अझरबैजानमध्ये मोठ्या प्रमाणात शिया मुस्लिम लोकसंख्या असली तरी इराणसोबत फारसं पटत नाही। आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात एका प्रदेशावरून गेल्या काही दशकांपासून वाद आहे। हा भाग अझरबैजानच्या ताब्यात आहे, मात्र इथली लोकसंख्या ही आर्मेनियाशी सांस्कृतिक संबंध असलेली आहे। उदाहरणार्थ जसा दावा अफगाणिस्तानचा बलोचवर आहे तसाच वाद इथेही आहे। या सगळ्या लढाईत इराणने आर्मेनियाची कायम साथ दिली आहे। शिवाय अझरबैजानवर कायम आरोपही केला आहे की इराणवर नजर ठेवण्यासाठी इस्रायलला आपल्या सीमा भागाचा वापर करून दिला जातोय। दुसरीकडे इराणने पाकिस्तानसोबत कायम जुळवून घेण्यासाठी प्रयत्न केलेत, पण इथे शिया विरुद्ध सुन्नी मुस्लिम असा मतभेद आहे। बलोचिस्तानच्या वादावर काम करण्यासाठी पाकिस्तान आणि इराणने समन्वय साधलाय। शिवाय दोन्ही देश चीनच्याच मदतीवर अवलंबून असल्यामुळे फारसा तीव्र असा यांच्यात वाद नाही। मात्र पाकिस्तानची अडचण अशी आहे की अमेरिकेलाही खुश ठेवायचं आहे आणि सौदी अरेबियालाही, कारण या दोन्ही देशांच्या आर्थिक मदतीवरच पाकिस्तानच्या दैनंदिन गरजा भागतायत। त्यामुळे इराणची बाजू आजपर्यंत कधीही घेता आलेली नाही। पूर्वेतला पाकिस्तान सोबतच अजून एक शेजारी देश अफगाणिस्तान सोबत इराणचा हेल्मंड नदीच्या पाण्यावरून कायम वाद आहे। तालिबान सोबत इराणचे संबंध एवढे तणावाचे राहिलेत की 1998 मध्ये इराणच्या 10 डिप्लोमॅटसह पत्रकारालाही तालिबान्यांनी मजारी शरीफमध्ये मारून टाकलं होतं। दरम्यान अमेरिकेने 2021ला अफगाणिस्तानमधून सैन्य काढण्याचा जो निर्णय घेतला त्याचं इराणने स्वागत केलं होतं आणि तालिबान नव्या सरकारसोबत संबंध सुधारण्यासाठी इराण प्रयत्नशील आहे। शेजाऱ्यांपैकी एक महत्त्वाचा देश असलेल्या तुर्कीसोबत इराणने कायम संबंध शांततापूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। या दोन्ही देशातही अनेक मतांतर आहेत। सिरियाच्या प्रश्नावर इराण बशर अल असदच्या बाजूने आहे, तर तुर्कीचा पाठिंबा बंडखोरांना आहे। याशिवाय इराणचा शत्रू असलेल्या अझरबैजान आणि तुर्की यांचे संबंध मैत्रीचे आहेत। इराकसोबतही 1979च्या क्रांतीपासून इराणचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत। मात्र सद्दाम हुसेनच्या मृत्यूनंतर दोन्ही देश शांतता पाळून आहेत। इराकमध्ये असलेल्या निमलष्करी सैन्याला इराणचा पाठिंबा आहे आणि आपल्याला गरज पडेल तेव्हा हे सैन्य मदतीला येईल अशी अपेक्षा इराणला आहे। मात्र जुना इतिहास पाहता इराण हा देश इराकच्या अंतर्गत राजकारणात फार हस्तक्षेप करत नाही। इराण आणि इराक यांच्यातल्या युद्धकाळात इराणला सांभाळण्याची जबाबदारी ही अयातुल्ला खोमेनीची होती आणि ती परिस्थिती त्यांनी व्यवस्थित हाताळली। इराणचा सुप्रीम लीडर हा राष्ट्रपतींपेक्षाही मोठा मानला जातो। देशातील न्यायाधीशांची नेमणूक, माध्यमांवर नियंत्रण, अधिकाऱ्यांची नियुक्ती, लष्करी अधिकारी
हे सगळं सुप्रीम लीडरच्या म्हणजे खोमेनीच्या अखत्यारीत होतं. खोमेनीने इराणची क्रांतिकारी प्रतिमा कायम ठेवण्यासाठी काम केलं. मग ते दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत असो किंवा अणुबॉम्ब बनवण्यासाठीचे प्रयत्न. इस्रायल, अमेरिका आणि सौदी अरेबियासोबत कधीही थेट युद्ध न करता कायम लढता यावं यासाठी तेहरानने लेबननपासून ते यमनपर्यंत स्वतःचे प्रॉक्सी तयार केले आणि त्यांना प्रशिक्षणासह शस्त्रही पुरवले. हिजबुल्ला, हमास, हौती आणि इराकसह सिरियातल्या काही लष्करी संघटनांनाही इराणनेच उभ्या केल्यात. या संघटना इस्रायलसाठी डोकेदुखी बनल्यात आणि अमेरिकेनेही हा विषय मिटवण्यासाठी पूर्ण लष्करी ताकदही इस्रायलला पुरवली. गेल्या 3 वर्षांपासून इस्रायलचे युद्ध हे हमास, हिजबुल्ला आणि इराणने उभा केलेल्या या संघटनांसोबत सुरू आहे. या सगळ्या संघटनांचं इस्रायलने कंबरडं मोडल्यानंतर अखेर इराणला स्वतःच या युद्धात उतरावं लागलं आणि त्यातच इस्रायल आणि अमेरिकेने सुप्रीम लीडरचाच काटा काढला. आता असं मानलं जातं की इराणमधील एका राजवटीचा हा अंत असल्यामुळे पुढची काही दशकं तरी इराणला स्वतःच्या पायावर उभा राहता येणार नाही आणि प्रॉक्सी वॉरलाही बळ देता येणार नाही. कारण इस्रायलने याआधीच हमास आणि हिजबुल्लाचे सगळे टॉप कमांडर मारून टाकलेत. इराण आणि इस्रायल हा वाद गेल्या कित्येक दशकांपासूनचा आहे आणि आजपर्यंत इस्रायलचा एकदाही पराभव झालेला नाही. मात्र खोमेनीने अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्णय घेतला, ज्यात त्याचा स्वतःचा शेवट झाला. खोमेनीची हत्या ही जागतिक शांततेसाठी एक मोठी घटना मानली जाते. एकाही देशाची साथ नसलेल्या इराणला आता अमेरिकेच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या संदर्भातल्या अटी मान्य कराव्या लागतील आणि या संभावित शांतता कराराच्या बदल्यात इराणवर लादलेले आर्थिक निर्बंधही मागे घेतले जाऊ शकतात. या घडामोडीवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा.